या व्ह्यू साठी ना काही पण चालतं बघ. मी दोघं या काक्या ग्रुपमध्ये सगळ्यात सज्जन होतं. काही आम्हाला परत भाव देत नाही. चला डोरा देख नाही. सॉरी. वेलकम टू माय व्लॉग. हे बघा आमचा कोच. हा काय 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 असं कुठं बाहेर आल्यावर असं सोचबीच नाही करायची कधी. ओके ओके ओके. अजून काय टिप्स द्यायच्या असतील तर अजून काय टिप्स आम्हाला. कधी कधी इमर्जन्सी मध्ये कसं होतं तुमच्या बॉडीला कुठल्या कुठल्या गोष्टी बाहेर काढायच्या असतात तेव्हा तुम्ही सौंदर्य दर्शन करू शकता. ओ मला पण थोडस मग बाहेर काढायचंय. मी कसं झालं. नमस्कार मित्रांनो, या आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही खूप सारे ट्रेक केले पण हा पहिला व्हिडिओ आम्ही पब्लिक करतो. बाकीचे व्हिडिओ पण होते, चांगले होते, म्हणजे आमच्या एडिटरच्या अंगात आज सिलेंडरने केलं नाही. माझं नाव ओमकार, हा लंबू, तो प्ले बॉय आणि हा आमचा बबन पेंटर. आता आज आम्ही आलो टिकोना गडावर. तर आज आम्ही चॅलेंज घेतलंय 2 गड करायचे, स्पीड रन करणारे. तो देखते कितने देर में हो पाते हमसे. आणि तुम्हाला दाखवतो इथं कुठले कुठले गड दिसतात. हो का, या साईडला ना झोप होते का, इथं लोहगड आणि विसापूर आहे आजूबाजूलाच. आणि इथनं मागच्या बाजूलाच आपला तुंग किल्ला आहे. चला आता पुढं पडूया. थोडी माझी हिंदी कमजोर आहे तर ॲडजस्ट करा. चला मग, हे आमचे तेजस शिंदे सर. यांना खूप टेक्नॉलॉजीबद्दल ज्ञान आहे. चला आता ह्यांना आज आपण टिकोनाच्या हिस्ट्रीबद्दल विचारू. चला तुम्हाला काय काय माहिती किल्ल्याबद्दल आमच्यासोबत शेअर करा. आणि आमच्या पब्लिक ऑडियन्सला पण काय जाणून घ्यायचंय. चला सुरुवात. आता घेऊ आपण सरांचा इंटरव्ह्यू. या सर, या. चला लवकर घ्या 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 घ्या. ऑडियन्स वेट करतात. ते सांगा किल्ल्याबद्दल काहीतरी सांगा. जाऊ द्या, हे थोड्या वेळातच सांगतील. ते जरा आता गुगल करणार आहे, मग तुम्हाला कळवते काय काय विषय आहे त्यांचा. चला आता आम्ही 10 मिनिटं झाले. आम्ही दरवाजापाशी पोहोचलो, पण एवढा फास्ट स्पीड रन केला ना, नुसता धावतोय, नुसता 8 जोड धावतोय. आणि इतका फास्ट ट्रेक करण्याचा राज काय माहिती का. हा बघा आमचे कोच सर, त्यांच्या पाठी ओमकार 02 लिहिलंय का. हे आहेत आमचे कार्यकर्ते, मेन कार्यकर्ते. हे आमचे कार्यकर्ते. चला आता आम्ही गाड्यावर पोहोचलोय. इतका ऑलमोस्ट कसं गाड्यावर पोहोचलोय ते वरती सुरू होतोय. हा, म्हणजे आता टॉपवर पोहोचायचंय. पण आम्ही इतका फास्ट चाललो की 1 तासात कव्हर केलं. 1 तास पण नाही, अर्ध्या तासात का आलो नुसतं पळत पळत. हे बघा आता तुम्हाला इथलचा नजारा दाखवतो. हे बघा, कसं वाटलं मग. हा बघा आता हा टॉप आहे. काय नाही एवढा अवघड गड नाही, एकदम सोपा गड आहे. आणि डिस्टन्स पण एकदम थोडा आहे, आरामशीर येऊ शकतो. आणि गरमीमध्ये बघा बाजूला व्ह्यू बघा, आणि इथं नुसते थंड थंड हवे चालू आहे. तेच ना. नाही बाबा, ते ऑपोजिट जेंडरचं अट्रॅक्शन तुम्हाला कळत नाही. आपण कसे नॉर्मल बघितलं का. कन्फेशन आता स्वतःच तोंडाने ऐकलं, आमच्या ऑडियन्सने पण ऐकलं. आता मी घरी जातो. आता बघ, आता बघ, नाही बघ, नाही तर क्लिप डायरेक्ट काकाकडे. चाक लागायचं त्याच्यामध्ये ते मिक्स करत होते. ते इथं करत होते, तो चाक आहे तर चाकला फिरवत होते. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर सोना भेटत होता. आणि मध्ये त्याच्यामधनं टाकत मध्ये फक्त ठेवलं जात होतं. तिथनं साईडनं सोनं टाकून साईडला फिरवत होतं. मॅन्युअल हार्डवर तेव्हाचे माणसं काय म्हणतो खूपच स्ट्रॉंग होते ना, कम्पीटच नाही करू शकत. ते सोन्यासाठीच
दरवाजा आलेला आहे वरचा. त्या साईडला आपण बघितलेलं पाण्याची टाकी. पाण्याची टाकी सध्या वाक्की सुकलेली. ह्या व्ह्यू साठी ना काही पण चालतं बघ. दिस व्ह्यू इज वर्थ एव्हरीथिंग. आता सगळ्यात टॉपवर आलेलो आहे आणि इथं सगळ्यात टॉपवर इथं मंदिर आहे आणि गुफा आहे. हा बघा. विषय कसा आहे, एकच पिलर आहे आणि मध्ये मंदिर. हा बघा, ही आतली गुफा आहे. हे आमचं बुटूर ना, जिथं आम्हाला एकदम वाकायला लागते तिथं सरळ सरळ चालते. हो बघा, बघा आमचे कोच साहेब बघा कसे कुबडे गत चालतात ते. तो पण तिथं वाकत नाही. हो गुफा आहे. आता आम्ही डोरा द एक्सप्लोरर होणार आहे. वी आर एक्सप्लोरिंग केव. आपको केव दिखाई दे रही है? मुझे तो नहीं दिखाई दे रही. क्या आपको यहाँ पे एक बुटुरना इंसान दिख रहा है? मुझे तो नहीं दिख रहा है. ये वो नहीं ये रुको दिखा. बाहर ढूंढा और ये मेरा मन की. हाँ चला डोरा देख. असे आम्ही एक्सप्लोर करतोय सध्या सगळे एक एक गड. तुम्हाला एकदम डिटेल एक्सप्लोर करून सांगणार की याची हिस्ट्री वगैरे. थांबा आता डोरात एक्सप्लोर केली. इथं आपण बघायचं असं हा लोहगड आहे आणि ह्याच्याच बाजूला विसापूर आहे आणि इकडनं ह्या बाजूला तोंग लागतो. म्हणजे ह्या गडावरनं 3 किल्ले दिसतात. आणि बघा हे आमची मंडळी इथं बसलेली आहे आणि आजूबाजूचं झेंडा. चला आता आपण जरासा माहिती घेऊ किल्ल्याबद्दल. चला ओमकार सर घ्या काय घ्या ना थोडी आपल्या किल्ल्याबद्दल माहिती सांगा पब्लिकला. हां, ती कोणाला वेतनगड पण म्हणतात. त्याच्यानंतर पुरंदरचा जो संधी झाली होती ज्याच्यामध्ये 40 किल्ले दिले होते त्याच्यामध्ये तिकोना होता. म्हणजे विसापूर लोहगड आणि हे पण विसापूर लोहगड दोन्ही पण किल्ले होते. तिकोना पण किल्ला होता जेवढं मला आठवते. तिकोना नाही 1682 का 3 मध्ये वापस कॉन्कर केला गेला होता. आणि हा मावळमध्ये आहे त्याच्यामुळं मावळची जे होते ते देशमुख जे घराणे होते त्यांच्याकडं किल्ल्याची वतनदारी होती. हां तेवढंच. चालेल एवढं तरी सांगितलं. नाही तर काही लोकांना तर माहिती पण नसतं. आपल्याकडे एवढी तरी माहिती आहे. 7 टाक्या तिथं. हां 7 टाक्यात 2 आताच नेटर बघितलं. 7 आणि थांबा आपण मगाशी विषय घेतलेला. 7 टाक्यांमधले फक्त 4 दिसल्या बाकीच्या 3 दिवसांनाच कुठे आहेत. नाही मगाशी आपण विषय घेतलेला की तेजस भाऊ गुगल करून सांगतील. आता ते सांगणार आहेत. चला या तेजस भाऊ चला या येऊ द्या घ्या कोपऱ्यातला पाडचा. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. चला आता नीरज भाऊ काय बोलायचं. तिने म्हणून आम्ही प्ले बॉय ह्याला म्हणतो. तिने जीवदानला ऑफर केलं तर ते लक्षात येत. आम्ही 5 मिनिटं पहिला काय बोललो ते आठवलं. 5 मिनिटं 1 मिनिट नसेल झालं रे. गुगल करून सांग.
नाही हे असे फेक ट्रेकर्स आहेत. हा ना हे fake आहेत. जो ऑडियन्स त्याला काही गुगल करता येत नाही का? हा ऑडियन्स काय म्हणजे काय होतं येडी बिडी काय. मी पण गुगल करू शकतो. मी ते हे वापरन ग्रॉक वापरन ChatGPT वापरन. मी तर थोडं मॉडर्न आहे गुगल करण्यापेक्षा. बघा ह्याला ग्रॉक माहिती नाही. ऍटलीस्ट टेक्नॉलॉजी तर थोडीफार माहिती असावा. काय नाही फक्त एवढं माहिती की जीव धरलाय का पोरीने हा. म्हणले. एक पोरी हा म्हणली की नाही. अशी आजकालची जनरेशन हीच जनरेशन आजकाल काय होणार आहे काय माहिती. अरे हा हे पहिला निजामकड होता हा. कडनं मराठ्यांनी घेतलंय की तेच चला आता व्ह्यू. औरंगजेब राहिला आला होता नाही अकबर राहिला हा. त्याला हाकलला होता इकडनं संभाजी महाराजांनी. हाकलला म्हणजे दुसऱ्या किल्ल्यावर पाठवला. रिस्पेक्ट. रेस्ट करायला आलता रे मग त्याला इथं नाही संभाजी महाराजांनी थांबवलं. त्याला दुसऱ्या कुठल्या गडावर पाठवलं होतं आठवण गुगल करून सर 2 मिनिटाचा ब्रेक आहे लगेच सांगता गुगल करून. पुढच्या वेळेस काय करू बाजूलाच फोन ठेवू लगेच गुगलची अशी शीट काढू की लगेच भाऊ तो माहिती द्यायला. चला आता हा गड झालेला आहे. आता आपण तुंगला जाणार आहे मग परत आता तीन सुरू करणार. चलो निघालते. हा चलो आता निघलो पाटापाटा उतरू तुंगला चढू. आणि आमचा हा ओव्हरऑल किल्ला ऑलमोस्ट 1 तासात झालेला आहे. आता खाली उतरायला ते पण तुमच्यासाठी ब्लॉग काढ. हा तुमच्यासाठी ब्लॉग काढत होतो त्याच्यामुळे उशीर झाला. नाही तर आता आपण किती नाही आता निघालो तर 20-30 मिनिटात आरामशीर पोहोचू. नाही अजून एक 40 मिनिटं लागणार. तिथं मला एका जागेवर जायचे फोटो काढ. हा आम्ही आता एक अजून एक जागा एक्सप्लोर करणार आहे. तिथं मला कसं photo काढायचे. फक्त किल्ले नाही फिरायचे त्याची हिस्ट्री जाण्याची त्याचं आजूबाजूचं हे घर बघायचं. लोक चिक्की काढलेले पॅकेट पॅकेट हा ते कोण होतं हे होतं जसं तुम्ही बघितलं. वरचा रॅपर ह्याने फेकला होता. नाही ते आम्ही चुकी केली आणि ते आम्ही काय म्हणतो आम्ही त्याचं काय म्हणतो प्रायश्चित केलेले. काय केलं तुला काय परत बॅगेत ठेवलं नाही का. हो सुधारलं बोल ना प्रायश्चित काय. हा ते अरे थोडेसं आमचे मराठीमध्ये ट्राय करत होतो पण नाही जमलं. हा ते आता आम्ही जेवला दे ना तू. दोघांची नाही अंग्रेज अंग्रेज की माँ की काय नाही सॉरी. हे बघा की पोरीला इथं पण चॅटिंग करायची काय बोलावं. तो दुसरा तर चॅटिंग करत नाही पण भाऊ तो आपल्याच एका वेगळ्या दुनियेत जगतो. काय माहिती कुठली दुनियेत जगतो काय त्याचा विषय. तो आम्हाला काय लढतो बघा कळू. आणि तो भाऊ पक्का पोरीच्या नादी गेलेला आहे. हे आम्ही दोघं फक्त आहे थांबा हे हां हे फक्त आम्ही दोघं ह्या अख्ख्या ग्रुपमध्ये सगळ्यात सज्जन मुलं. हा आणि काय की आम्हाला बरेच भाव देत नाही. नाही कट हे नाही असं नाही सॉरी म्हणायला. चला आता आम्ही डिसेंड करतोय म्हणजे खाली उतरतोय आणि आमची धुरंधर अयो पडलंच असतो ते. आणि उन्हाळ्यात जरा जिथं पण जातो ना गड केल्यांवर जास्त प्रमाणात पाणी घेऊन जातो. कारण की हे ऊन असं आहे ना की माणसाला काय म्हणतो खूप त्रासदायक असू शकतं. सो बी हायड्रेटेड बी सेफ. चला आता आम्ही खाली चाललेले तुम्हाला तुंग किल्ल्यावर डायरेक्ट भेटू आता. नाही तर मध्ये काय दिसल्यावर नाही तर आम्ही दुसऱ्या डोंगरावर चाललो आहे ना तिथं बघा गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिथलचा काय विषय. घरी जाऊ टेप घेऊ बॅग मोजू. तो 5 फुटाचा आहे. थोडा मोठा असं नवीन साऊंड काय हा कधी बाजूला थांबलाय बघितलं होतं एकदा. नाही रे उभा कधी बघितलाय तुम्ही साऊंड. कारण की गाडीत ना मी काढतच नाही साऊंड तर. मला माहिती मी नाही बघितलं. काढतच काय म्हणलं साऊंड घेतलं पण त्या घरी घेतच नाही का रिझर्व आहे का साऊंड घेतलं नंतर गाडी येईपर्यंत त्याचा गॅप किती मोठा होता. गाडी माझ्या हिशोबाने 5-3 तर असं कमी. काय माहिती. जाऊ दे यांचं सोडा तुम्ही ऐका माझ्या. आम्ही 5-11:30 आहे. हां तर माझा कसा साऊंडचा व्यवसाय पण आहे तर तुम्हाला साऊंड आणि लाईटी पाहिजे असेल तर मी इथं नंबर देतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि गाड्यांचा बिझनेस माझा आहे तर त्या गाड्या साऊंड साठी आणायला गाड्या लागत असतात त्यासाठी खाली माझा पण नंबर देतो. हां तो पण बघा. मला आता आम्ही निघालो तिथनं आता तुमच्या डायरेक्शनला चाललो आता सगळे मिळून. चला आता तिथे गेल्यावर कुठं दाखवतो.